हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण करणार आहोत पुढील स्टोरीला सुरुवात. तर आशुतोष निघून गेला आणि शिव त्याने दिलेला बुके घेऊन आतमध्ये रेकॉर्डिंग रूममध्ये आला, जिथे मानसी शो करत होती. तिचं बोलणं चालू होतं. त्यामुळे हे तुझ्यासाठी आहे असं खुणावत तो बुके तिच्या हातात देऊन तो गेला. तिने तिचं बोलणं पूर्ण केलं आणि गाणं लावत बुकेकडे एक नजर टाकली. त्यावर एक कार्ड लावलं होतं, जे तिने काढून घेत वाचलं, ज्यावर वरती मोठ्या अक्षरात सॉरी आणि खाली यू आर व्हेरी स्पेशल मानसी, लाईक दीज फ्लावर्स, ऑलवेज बी हॅपी असं लिहिलं होतं. शेवटी त्याने दिलेला बुके अशा प्रकारे तिच्या हातात पोहोचला आणि ती तो साईडला ठेवून दिला आणि पुन्हा शो करण्यात गुंतून गेली. शो चालू. आज आपोआपच तिच्या शोमध्ये कॉन्फिडन्स आलेला. प्रत्येक वेळी तिचं बोलणं संपवून गाणं लावताच नकळत का होईना तिची त्या फुलांकडे नजर जात होती आणि तो बुके घेण्यासाठी गयावया करणारा आशुतोषही आठवत होता. आज पहिल्यांदा कोणीतरी असा बुके दिलाय म्हटल्यावर आपली मनाने साधी मानसी तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमलत होतं. जाऊ दे मानसी, खरे तर तुझीच चूक होती त्या दिवशी. समिधाला तू माझ्याकडे पाठवलंस तर. माझा असा कॉन्फिडन्स नसणं आणि त्यावरून त्याचं त्या दिवशीचं बोलणं साहजिक आहे. आजच्या युगात कोण असं असतो, त्यालाही तसंच वाटलं असेल. झालं ते बरंच झालं. मनात साचलेलं मळप मी त्या दिवशी त्याच्यावर का होईना काढलं. आता मला इतरांसारखं जगायचंय, प्रयोग तथी करायचा आहे. मनाशी म्हणत तिचं घड्याळात लक्ष गेलं तर तिचा शो संपण्याची वेळ आली होती. तिने तिचा शो संपवला आणि पुन्हा शेवटचं गाणं लावून मितालीला रोजप्रमाणे पुढच्या शोसाठी हँड ओव्हर करत ती बुके घेऊन बाहेर आली. तिच्या डेस्कवर साईडला ठेवला आणि सीटवर बसणार एवढ्याच समिधाने तो पाहिला. अगं, हा बुके तुझ्याकडे काय करतोय? का घेतलास तू तो? समिधा, अगं शिवने दिला, मानसी म्हणते. काय? त्या शिवला काही कळतं का? बघ कसला आहे तो, किती ती हुशार. आपण नाही घेतला म्हणून शिवकडे दिला. थांब, आता ना त्याला मी डस्टबिनच दाखवते, म्हणत तिने पटकन तो बुके घेतला आणि त्या डस्टबिनमध्ये फेकायला निघाली. एवढ्यात मानसी उठली. समिधा, अगं राहू दे ना, म्हणत तिचा हात पकडला. अगं का गं, तुला काय झालंय अचानक? ओ, आता कौतुक वाटतंय का त्याचं? समिधा म्हणते. अगं तसं काही नाही आहे, पण जाऊ दे ना. बघ ना किती सुंदर फुलं आहेत. त्यात फुलांचा काय दोष आहे? मानसी म्हणते. ओ, आता फुलांचा काय दोष म्हणून तू ती आज ठेवशील, मग उद्या म्हणशील फुलं देणाऱ्याचा तरी काय दोष आहे ना. समिधा हसत म्हणाली. अगं, मी फक्त फुलांबद्दल बोलते, जाऊ दे ना. ही काय फुकट आली असतील का? उगाच कोणाचे तरी पैसे का वाया घालवायचे ना. इथे ठेवल्यावर बघ कशी छान दिसत आहेत ते. तेवढंच एखाद्याचं मन फ्रेश होईल ती पाहून. मानसी म्हणते. असू दे गं बाई, तुला आता त्याच्या पैशाची मग त्याचीही फिकीर वाटणार. आय नो, एवढंच होतं तर मगाशीच घ्यायचंच ना, वेडी कुठली. मानसी म्हणते. समिधा, मला नाही करायची त्याच्याशी फ्रेंडशिप, म्हणून नाही घेतला गं. आता मानसी तिला म्हणत असते. बरं बाई, तुला जे वाटेल ते कर, बट बघू हे काय लिहिलं यावर. सॉरी, यू आर व्हेरी स्पेशल मानसी. आता कळलं हो याला. ती मोठ्याने वाचत म्हणाली. ए समिता, जाऊ दे ना, त्याच्याबद्दल आपण बोलायचं नाही ठरवले ना, मग सोड ना, तोच विषय का घेऊन बसतेस? मानसी म्हणते. हो बरं, जाऊ दे. आजचं कंटेंट रेडी आहे माझं, मी एकदा नजर फिरवते. खूप काम आहेत बाई मला, म्हणत समिधा काम करत बसली आणि मानसी तिच्याकडे एक नजर पाहून हसत तिच्या कामाला लागली. आशुतोष चिडचिड करतच ऑफिसमध्ये पोहोचला. मीटिंग असल्याने केबिनमध्ये येताच अंगावर वेस्ट सूट चढवला आणि रूमच्या दिशेने निघाला. मीटिंगची सगळी तयारी ऑलरेडी निशांतने केली होती आणि आशुतोषचीच वाट पाहत होता. एवढ्यात तोही हजर झाला. आत येताच सर्वांना स्माईल करत आशुतोषने मीटिंग चालू केली. त्याचं बोलणं संपवून तो खाली बसला, पण अजूनही समिधाचं वागणं आठवून जाम चीड येत होती. तिच्यामुळे मानसीला मनवणं थोडं कठीण जाणार असं दिसत होतं. तो मनातील विचार झटकवून मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करत होता. मीटिंग झाली आणि आशुतोष सरळ उठून त्याच्या केबिनमध्ये आला.
त्याला पाहून निशांतही त्याच्या मागोमाग त्याच्या केबिनमध्ये आला. ब्रो काय झालं? निशांत त्याला विचारतो. काही नाही यार, ती समिधाना भयंकर डोकं खाते यार, आशुतोष म्हणतो. आता काय केलं तिने? मला तर वाटतं जळत असेल ती माणसावर, निशांत म्हणतो. अरे जळायला मला फक्त फ्रेंडशिप करायची आहे तिच्याशी, तीही करून देईना, बोलूनही देईना. आशुतोष. मानसी काय म्हणाली? निशांत. ती तर नुसती पळते, मला पाहिलं की. खूप कठीण आहे यार, मला काहीतरी करावं लागेल, पण काय ते काही कळत नाही आहे. आशुतोष म्हणतो. एक काम कर, मला त्या समिधाचा फोन नंबर दे, मी बोलतो तिच्याशी. निशांत. नको, आमचं राहील आणि तुम्हीच वाद घालत बसाल. ऐका ना निशांत, एक काम करशील? निशांत म्हणतो. हा बोल ना तू भाई, तू फक्त बोल तर. निशांत. हे बघ, रोज एक बुके गेला पाहिजे तिच्या डेस्कवर आणि त्या बुकेसोबत एक कार्ड ज्यावर कंपल्सरी लिहिलं असावं की यू आर व्हेरी स्पेशल मानसी. जोपर्यंत ती फ्रेंडशिप स्वीकारणार नाही, मी सुद्धा हार मानणार नाही. तोपर्यंत तिला तो बुके मिळायलाच हवा, आशुतोष त्या निक्षून सांगत होता. ओके ब्रो, डन. आणखी काही? आशुतोष म्हणतो. नाही, बाकीचं मी पाहतो, आशुतोष म्हणाला आणि पुन्हा कामात गढून गेला. त्या दिवसापासून मानसीला आता सकाळी रोजच बुके मिळू लागला. 1-2-3 दिवस म्हणता रोजच वेगवेगळी सुंदर फुलं, तेही त्याच्याकडून. तिला खरंच ते खूप स्पेशल वाटत होतं. ती पाहून मनात असणारा त्याच्याबद्दलचा राग निवळत होता. पण तो अधूनमधून तिच्याशी बोलण्यासाठी समोर येताच मात्र ती त्याला लक्ष नसल्याचे दाखवत कटवून पळून जायची. आणि एरवी समिधा तर सोबत असायचीच, मग तर काय, त्याला तिच्याशी बोलायलाही जमत नव्हतं. एक आठवडा असाच गेला, पण रोजच मानसीसाठी असं कोणीतरी फुल पाठवतंय म्हटल्यानंतर स्टुडिओमध्ये सगळ्यांच्याच डोळ्यावर येत होतं. त्या दिवशी समिधाशी करत होती आणि बाकीचे असेच गप्प मारत होते आणि नेमका तोच विषय निघाला. काय गं मानसी, कोण आहे तो जो तुला रोज बुके पाठवतोय? कुणी खास फ्रेंड आहे का? मिताली म्हणते. नाही गं, तो असाच माझ्या आवाजाचा फॅन आहे, बस, बाकी काहीच नाही आहे. मानसी. ए भारी हां, पण रोज बुके, वाव, मज्जा आहे बाबा तुझी. मिताली. अगं ती स्पेशल आहे, शिव म्हणतो. ओ शिव, काय ही काय? मानसी म्हणते. मला तर वाटतं चांगलंच प्रेमात पडलाय तो तुझ्या. शिव हसत म्हणाला. कोण रे शिव? एवढ्यात काय आत येणारी समिधा म्हणाली. तोच ग तो, आशुतोष. बघ ना यार, मानसीला रोज बुके पाठवतोय तो वेडा. शिव. तो आणि प्रेमात? शहाणा आहे का तो? समिधा म्हणाली. अगं मानू, तुझ्या आशुतोषला असं म्हणते ती, जळते, दुसरं काय? मिताली. ए असं काही नाही आहे हां, आणि मानू माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण आम्हाला त्याचा एक अनुभव आहे, सो मी असं म्हणाले. समिधा. हे गाईज, माझ्यात आणि त्याच्यात असं काहीच नाही आहे, त्याला माझ्याशी फक्त फ्रेंडशिप करायची आहे, बस इतकंच. मानसी म्हणते. ओह, फक्त फ्रेंडशिपसाठी एवढी महागडी बुकेस, तेही रोज? कुछ तो झोल हे बाबा, पटतच नाही आहे, मिताली म्हणत असते. हो ना, तेच तर, समिधा म्हणते. मग मानू त्याला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची तर मग कर ना तू एक्सेप्ट, आणि त्याचा नंबर मला दे, मी पटवते त्याला. म्हणजे फ्रेंडशिपसाठी म्हणून तो इतकं करतोय, तर गर्लफ्रेंडसाठी किती करेल नाही तो? मिताली हसत म्हणाली. आणि मानसीला उगाचच मनात कसं तरी वाटलं. मिताली, माझं ऐक, तो शहाणा नाहीये, समिधा म्हणते. ए तू गप ग समिधा, तुला प्रॉब्लेम नाही ना? तर आता मला पटवतोय का पाहू दे ना, मिताली म्हणते. बरं, मी देते त्याचा नंबर तुला, हा घे, म्हणत समिधा मोबाईल बाहेर काढू लागली. तुझ्याकडे आहे त्याचा नंबर? अरे वा, म्हणत मितालीने ही लगेचच तो नंबर घेतला. पण तिला कुठे माहीत होतं की हा नंबर निशांतकडे असतो आणि काही महत्त्वाचं काम असल्याशिवाय तो आशुतोषशी बोलायलाच देत नाही. इकडे मानसीच्या मनाची मात्र घालमेल होत होती. अर्थात आशुतोष हे सर्व तिच्या फ्रेंडशिपसाठी करत होता, पण त्या 8 दिवसात मानसी नकळत गुंतत चालली होती.
पहिल्या दिवशी ठीक आहे म्हणत तिने सोडून दिलं, पण त्याचे असे रोज फुलांचे बुके पाठवणं तिच्या मनात काहीतरी फिलिंग्स निर्माण करत होत्या. तसा तर तो तिलाही पाहता क्षणी आवडला होता, पण नंतर त्यांच्यात जे झालं ते थोडं त्रासदायकच होतं. त्यातही तिचा असा सावळा रंग आणि त्याला फक्त मैत्री करायची आहे. मैत्री झाली तर ती तिचं फिलिंग कसं लपवू शकेन, जे त्याच्यासारखा हँडसम मुलगा आणि तिच्यात कधीच असणार नाही. आणि तसं होऊ नये म्हणून ती त्याच्याशी फ्रेंडशिप टाळत होती. साहजिकच आहे ना, कुणीतरी आपल्याला तू स्पेशल आहेस अशी फिलिंग देत असेल तर ती व्यक्ती कायम आपलीच असावी असं वाटणं, किंवा हे स्पेशल फील त्या व्यक्तीने आपल्याशिवाय आणखी कोणाला केलं तर कसं चालेल, असंच काहीसं तिच्या बाबतीत होत होतं. मनात कुठेतरी तो घर बनवत होता, पण स्वप्न तुटू नये यासाठी ती दूर राहत होती. त्या दिवशीही सर्वांकडे दुर्लक्ष करत ती आपलं तिचं काम करू लागली. त्या दिवशी काम संपल्यावर नेहमीप्रमाणे घरी जायचं म्हणून मानसी तिची बॅग घेऊन बाहेर आली आणि समिधाची वाट पाहू लागली. तिथे आधीच आशुतोष येऊन थांबलेला. एवढ्या 8-10 दिवसात तरी तिने तिचं त्याच्याबद्दलचं मत बदललं असेल असं वाटून ती आता तरी त्याच्याशी मैत्री करते का हे पाहण्यासाठी तो आला होता. ती तिथेच थांबलेली फोनमध्ये पाहत आणि पटकन तिचा हात पकडून तिला साईडला थोडं बाजूला घेऊन गेला. तशी ती दचकली. मोठ्याने ओरडणार तर तिच्या तोंडावर हात ठेवला. मानसी, मी आहे आशुतोष. ओह, काय करताय इथे तुम्ही? ती पटकन त्याचा हात काढत म्हणाली. मानसी, सॉरी ना त्या दिवशीसाठी. बस झालं ना, फ्रेंड्स प्लीज. अजून राग नाही गेला का तुझा? म्हणत त्याने तिच्यासमोर हात केला. हे बघा आशुतोष, फ्रेंडशिप करायचीच गरज नाही आहे आणि मी खरं तर माफ केले तुम्हाला त्या दिवशीसाठी. माझी ही चूक होतीच ना, खरंच सॉरी. पण हे बुके पाठवणं थांबवा आता प्लीज. उगाच लोक काहीही चर्चा करू लागलेत स्टुडिओमध्ये. मानसी, कोण करते चर्चा? ती समिधा करत असेल, करू दे ना. करतात तर तू लक्ष देऊ नको ना. आणि तू माझ्याशी बोलतही नाहीस, पळून जातेस. मग बोल ना गं तू माझ्याशी ॲज अ फ्रेंड म्हणून. आणि तू खरंच स्पेशल आहेस हे तुला जाणवावं म्हणून ते बुकेज. तू फक्त असशील तर नाही पाठवणार, पण एकदाच फ्रेंडशिप स्वीकार कर ना प्लीज. मला तुझा बेस्ट फ्रेंड बनायचे गं. मला नाही जमत मुलांशी फ्रेंडशिप करायला. ती खालीच पाहत म्हणाली. का नाही जमत? तेच जमायला हवं, सगळं जमायला हवं. आणि त्याच्यासाठी मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. तुला गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवून द्यायचा आहे मला आशुतोष. पण का? तुम्ही का करताय हे सगळं माझ्यासाठी? आता मानसी आशुतोषला म्हणत असते. मला वाटतंय तुझ्यासाठी करावं म्हणून. आता आशुतोष तिला म्हणतो, मला नाही गरज या सगळ्याची. माझी मी मिळवेन माझा गेलेला कॉन्फिडन्स. तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला? हे पहा, माझ्यामुळे तुम्ही त्रास करू नका. मानसी, ए मानू, कुठं गेली यार ही? समिधा तिला आवाज देत होती. समिधा आली. मला जाऊ द्यात प्लीज, मी हाक मारेन हा तिला. मग ती आल्यावर बघा कसा गोंधळ घालेन. ती समिधाच्या दिशेने पाहतच बोलत होती. हो का, बोलवा ना मग, म्हणत त्याने तिला असं अडवलं की जातच येणार नाही. तो असा जवळ आलेला आणि तिने नर्वस होत केस कानामागे घेतले आणि दुसरीकडेच पाहू लागली. मानसी, फक्त फ्रेंडशिपसाठी विचारतोय. तू स्पेशल आहेस, मला हवी तुझी फ्रेंडशिप. बघ, ऐकलं नाहीस ना, तर मग मी पाठवणार रोज बुके. ठीक आहे, पाठवा मग, म्हणत बोलता बोलता त्याचं लक्ष थोडं हटताच तिने त्याचा हात झटकत तिथून निसटली. मानसी, ए यार, म्हणत त्याने भिंतीवर हात आपटला. ती समिधाजवळही गेली होती, पण सारखी वळून मागे पाहत होती. अगं काय, कुठे गेलेलीस? समिधा, इथेच होते, मानसी म्हणते. कमाल करतेस मानू तू. आता जायच्या वेळेस कुठे जाऊन बसली होतीस आणि तिकडे काय पाहत आहेस? कुणी आहे का तिकडे? म्हणत समिधा जरा पुढं जाऊन पाहणार तर मानसीने तिचा हात पकडला आणि पुन्हा स्कूटीकडे ओढत आणलं. कोणी नाहीये, चल, मला भूक लागली आहे. कधी एकदा घरी जाईन असं झाले, मानसी बळेच म्हणाली. हो, म्हणून गायब झाली होतीस का वेडी? म्हणत समिताने स्कूटी चालू केली आणि मानसी तिच्या मागे बसली आणि एक वार त्याच्याकडे मागे वळून पाहिलंच.
अन त्या घरी जायला निघाल्या. ती जाईपर्यंत तो तिथेच तिला पाहत उभा राहिला आणि त्या दोघी निघताच तोही घरी जायला निघाला. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट सहजासहजी मिळणारा तो आता मात्र तिच्याशी मैत्री करण्यासाठी वाट पाहत होता आणि तेच नेमकं त्याला त्रासदायक वाटत होतं. मानसी आणि समिधा घरी पोहोचल्या, पण मानसी एक शब्दही बोलत नव्हती आणि समिधाची एकटीचीच बडबड चालली होती. मानसी मात्र मगाशी त्याचं असं बाजूला नेणं आणि त्याचं बोलणं आठवण्यात बिझी होती. एवढी काय गरज वाटते त्याला माझ्याशी मैत्री करायची आणि माझा गेलेला कॉन्फिडन्स पुन्हा माघारी आणायची? अचानक कुठून आला असेल मगाशी तिथे? बापरे, किती भीती वाटली मला. असं बाजूला नेलं त्याने. बापरे, आपोआपच एक गोड हास्य तिच्या गालात आलेलं. ए हॅलो, काय कसला विचार चाललाय? एकटीच हसत आहेस? काय झालं? समिधा, काही नाही, तू सांग. भाजी का बनवू? मानसी विषय बदलत म्हणाली. अगं, आत्ताही नीट करत आहेस ना, मग विचारतेस काय? समिधा, अगं ती उद्याच्या टिफिनसाठी. मानसी, ओके. ए मानू, अगं लक्षात आहे ना, घर मालकाने घर खाली करायला सांगितलं आहे. आपल्याला दुसरी रूम पाहावी लागेल. खूप अवघड काम आहे ग हे. नवीन घरमालक कसा असेल काय माहिती. पाणी आणि बरंच काही. समिधा, होईल ग काहीतरी. एक काम कर ना, मी करेन तुझा शो उद्या, मग तू जा पाहायला रूम. मानसी म्हणते, बरं ठीक आहे. ऐक ना, या संडेला माझ्यासोबत पार्लरमध्ये येणार आहेस का? तुला थोडं व्हावंच लागेल हा मानू. समिधा म्हणत असते, अगं मध्येच काय खूळ शिरतं तुला? मला बदलायचं काही उपयोग होणार आहे का? तरीही गळ्यात कोण पडायचं? तोच पडणार. मानसी म्हणाली, म्हणजे असं का बोलत आहे समिधा? म्हणजे बाबांचा फोन आलेला, या संडेला घरी बोलावलंय, कुणी मुलगा येणारे पाहायला. मानसी म्हणते, ओ ए सांग ना, त्यांना इतकी घाई का करत आहेत? मानसी, अगं ऐकणारे आहेत का ते? त्यांना उलट घाई झाली आहे. कधी एकदा ही लग्न करून जाते, त्यांचं आद्य कर्तव्य संपलं की झालं, मग पुन्हा काही पाहायला नको. आधीच ओझं म्हणून झाले. मानसी म्हणते, मानू तू नको ना असं बोलूस यार. समिधा तिला म्हणत असते, अगं जे आहे ते बोलते, जाऊ दे, चल मी आता जाते. समोर का आठवतोय तोच? नकोय मला हे सगळं, कोणाच्यात गुंतायला नको आणि पुन्हा स्वप्न तुटलं म्हणून मोडायलाही नको. जे चाललंय ते छान चाललंय. देवा, ती स्वतःच्या मनाला समजावत होती. निशांत, वर ये ना जरा माझ्या रूममध्ये, म्हणत आशुतोषला घरी येताच त्याच्या रूममध्ये निघून गेला. हो आलो, म्हणत निशांतही वर त्याच्या रूममध्ये आला. आशुतोष फ्रेश बाहेर गेला होता, काही क्षणात बाहेर आला. काय झालं ब्रो, बोलली का आज तरी ती तुझ्याशी? निशांत त्याला विचारत असतो. नाही ना यार, ती ऐकतच नाही यार. आता आशुतोष त्याला म्हणतो, ब्रो मी एक सांगतो ते ऐकशील? आता निशांत त्याला सांगतो, तर आता आशुतोष म्हणतो की काय? हे बघ, तू ना आधी त्या समिधाशी बोल. ती तिची मैत्रीण आहे, तिच्यासोबत राहते. आय थिंक तिला तुझ्याशी मैत्रीसाठी तयार करेल, म्हणजे मला तरी असं वाटते. निशांत म्हणतो, अरे यार ती खूप डोकं खाते यार. आशुतोष आता निशांतला सांगत असतो, हो पण एक ट्राय तर कर ना, ती नीट बोलू लागली तर तिची मदत घेता येईल ना. आता निशांत सांगत असतो, ओके बघतो. आशुतोष, बघतो काय, लगेच कॉल लावून देतो मी तुला, तू बोल तिच्याशी. म्हणताच निशांतने कॉल लावला आणि फोन त्याच्याकडे दिला. फोन रिंग होत होता, पण ती उचलत नव्हती. जेवण झाल्यावर मानसी आणि समिधा नुकत्याच बेडवर येऊन बसल्या. समिधाने पाहिलं तर खूप सारे मिस कॉल आणि अजूनही कॉल येतच होते. अगं हा आशुतोष आत्ता का कॉल करतोय? किती मिस कॉल झालेत पाहिलंच का? समिधा, मला कसं माहीत असेल? मानसी म्हणते, नको, मी नाही उचलत. बापरे, शिवाने कॉल केला असेल की काय? अरे हो, त्याला कळालं असेल का मी दिलाय त्याचा नंबर ते? समिधा घाबरून म्हणत होती, तू कशाला दिलास तिला लगेचच नंबर? म्हणजे असा दुसऱ्याचा कोणाला नंबर कुणी देतं का? मानसी समिधाला म्हणत असते की हो नाही, आणि तू त्या दिवशी माझा त्याला दिलास ते चाललं वाटतंय. समिधा म्हणते, ए समिधा, ते काय झालेलं तुला माहीत आहे ना, इथे तू स्वतःहून दिलास तिला. मानसी,
जाऊ दे आता, मी नाही उचलणार. मी सायलेंट टच करते फोन. उद्या सकाळी पाहू, तशीही आत्ता मला झोप आली आहे, म्हणत तिने फोन सायलेंट केला आणि दोघीही झोपून गेल्या.